हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? चला तर आज आपल्यासाठी खूपच टेस्टी आणि करायला एकदम सोपी अंडा बिर्याणी रेसिपी आणली आहे. त्यासाठी मी 4 अंडी उकडून घेतली आहे आणि त्याचं असे काप करून घेतले. त्यामध्ये आपण बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून ते आपण अंडे टॉस करणार आहोत आणि ते मसाले त्याला छान लावून घेणार आहोत. त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं आहे. त्यामध्ये आपण बारीक चिरलेला उभा कांदा टाकणार आहोत. तुम्ही बिर्याणीला जेवढा कांदा टाकाल तेवढी बिर्याणी खूपच टेस्टी होते. पूर्ण व्हिडिओ पहा, कुठे स्किप करू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. त्यासाठी मी एक मोठी वाटी बासमती अख्खा तांदूळ घेतला होता. तासभर मी छान भिजवत ठेवला होता तो. त्यानंतर आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी छान उकळून द्यायचं आहे, पूर्ण उकळी येऊन द्यायची. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे, कारण आपण त्यातलं पाणी ते काढून टाकणार आहोत. आणि मी ते 5 ते 6 तेजपत्ते टाकले आहेत. त्याने खूपच छान चव येते तेजपत्त्यानी. आणि त्यानंतर आपण लवंग, दालचिनी आणि एक चक्री फूल टाकलं आहे मी. आणि कोथिंबीर बारीक चिरलेली. खूपच छान स्वाद येतो. तुम्हाला तुमच्या आवडीचे जे मसाले त्यामध्ये टाकायचे ते तुम्ही टाकू शकता. मी इथे जास्त मसाल्याचा वापर केला नाही. त्यानंतर आपण जे तांदूळ 1 तास भिजत ठेवले होते ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. जाड तळाचं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे तांदूळ आपले खाली लागणार नाहीत. आणि हे बघा, अशा प्रकारे सर्व तांदूळ मी त्यामध्ये टाकत आहे. खूप छान होते बिर्याणी. अशा प्रकारे एकदा खरंच करून बघा. खूप सोपी आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही. हे बघा, छान असं आपण हलवून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं नाही, उघडंच ठेवायचं आहे आणि फुल गॅसवर आपण तांदूळ 80% शिजवून घ्यायचं आहे. खूप छान होते. अशा प्रकारे एकदा खरंच अवश्य करून बघा. त्यानंतर बघू शकता आपण अशा प्रकारे हलवून घ्यायचे. त्यानंतर मी दुसऱ्या गॅसवर कांदा आपला बघा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला आहे. खूप कांदा तुम्हाला कच्चा अर्धवट कच्चा ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट जी घरी बनवलेली आहे ती टाकली आहे. त्यानंतर खूपच अप्रतिम अशी चव लागते. छान असं आपण हलवून घ्यायचं आहे. आणि एवढा सुगंध येतो की नाही करताना, की अगदी तुम्हाला शेजारी वगैरे विचारतील की काय आज खास बनवलं आहे. एवढी सुंदर होते अंडा बिर्याणी. छान असं आपलं आलं लसूण परतून घेत आहोत आपण. जेवढं तुम्ही परतून मसाला घ्याल मीडियम गॅसवर, तेवढे तुमच्या बिर्याणीला छान चव येते. त्यानंतर मी एक मोठा चिरलेला टॉमॅटो आणि कोथिंबीर टाकली आहे. तुम्ही इथे टॉमॅटोची प्युरी बनवून पण टाकू शकता. पण मला असंच आवडतं म्हणून मी असंच टाकलं आहे. आणि छान असं आपण जो टॉमॅटो आहे तो छान शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी मसाले घेतले आहेत. काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि बिर्याणी मसाला, मीठ. आपण सॉरी पाणी टाकून कालवणार आहोत. तुम्ही येथे दह्याचा वापर केला तरी चालेल. मला जास्त दही आवडत नाही म्हणून मी दह्याचा वापर केला नाही. छान अशी आपण पेस्ट बनवून त्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे मसाले आहेत ते आपले छान भाजून निघतील, करपणार नाहीत. थोडंसं अजून आपण थोडं पाणी टाकणार आहोत, म्हणजे जे मसाले आहेत ते छान शिजून निघतील. मध्यम गॅसवर आपण मसाले परतून घ्यायचे आहेत. एकदम एक नंबरच अशी आपली अंडा बिर्याणी तयार होत आहे मैत्रिणींनो. एकदा अशा प्रकारे खरंच करून बघा, खूप टेस्टी होते. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहे त्या मसाल्यांचा तुम्ही वापर करू शकता. एवढी सुंदर होते. छान हलवून घेतले तोपर्यंत आपलं तांदूळ आपण बघू शकतो 80% शिजला आहे. म्हणजे बघा, असं आपण हातावर हे केलं तर तो मॅश होत नाही आहे, त्याचे तुकडे होत आहेत. म्हणजे 80% आपलं तांदूळ शिजला आहे. आपण तो चाळणीमध्ये काढून घेतला आहे. त्याच भांड्यामध्ये मी जो आपण ग्रेव्ही बनवली होती ती खाली तळाला ठेवणार आहे. जाडबुडाचं भांडं घ्यायचं. तुमच्याकडे जाडबुडाचं भांडं नसेल तर तुम्ही येथे खाली तवा ठेवला तरी चालेल. गॅस येथे आपण एकदम कमी फ्लेम ठेवायची आहे गॅसची. मसाल्याचं थर लावायचं आहे.
आणि त्यानंतर आपण जी अंडी त्याला मॅग्नेट करून ठेवलं होतं ती ठेवायची आहेत. तुम्ही अख्खी अंडी ठेवली तरी चालेल, पण मी स्लायसेस केले आहेत त्याचे. आणि बघा अशा अंड्याचा थर लावायचा. त्यानंतर आपण जो तांदूळ निथळून घेतला होता चाळणीमध्ये त्याचा आपण थर लावणार आहोत. मी अशा प्रकारे थर लावते आहे. तुम्ही पूर्ण मसाले लावून वरती पूर्ण तांदळाचा थर लावला तरी पण चालेल. हे बघा अशा प्रकारे छान असं आपण जो अर्धा तांदूळ आहे त्याचा थर लावला आहे मी. छान पसरवून घ्यायचं आहे. एकदम अप्रतिम अशी रेसिपी. त्यानंतर मी ऑरेंज कलर दुधामध्ये मिक्स केला होता तो त्यामध्ये टाकत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून दुसरे कलर पण टाकू शकता, जसा की हिरवा रंग, लाल रंग, तर त्याने खूप छान रंग येतो. त्यानंतर मी तूप टाकलं आहे, देशी तूप. त्याने खूप छान स्वाद येतो. आणि जो आपला आता पुन्हा आपण जो मसाला बनवला होता तो भातावर असा पसरवून त्याच्यावर पसरवणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. आणि खूप सुंदर होते, खूपच चविष्ट. आणि तुम्ही बघू शकता एकदम करायला सोपी अशी अंडा बिर्याणी. एकदा अवश्य करून बघा. त्यानंतर आपण जी अंडी मॅग्नेट करून ठेवली होती ती वरनं त्याच्यावरती ठेवत आहोत. हे बघा अशा प्रकारे ठेवायचं आहे. आणि मसाला पूर्ण त्याच्यावरती आपण त्यामध्ये ट्रान्सफर केला आहे. आणि नंतर आपण राहिलेला जो भात आहे तो छान असा पसरून टाकणार आहोत. बघा अशा प्रकारे छान पसरायचं आहे आणि पूर्ण झाकण पॅक बसेल असं लावायचं असे आहे. तुमच्याकडे जर झाकण पॅक नसेल तर तुम्ही येथे कणिक आहे ती कडेला लावून झाकण ठेवलं तरी चालेल, पण माझ्याकडे झाकण होतं ते घट्ट होतं. त्यानंतर मी तळलेला कांदा वरनं टाकत आहे. माझा कांदा अगोदर टाकायचा मध्ये विसरला. आणि नंतर आपण कोथिंबीर वरनं चिरलेली टाकणार आहोत. तळलेल्या कांद्याने खूप छान स्वाद येतो. हे बघा. आणि जो हिरवा आपण केशरी रंग दुधामध्ये मिक्स केला होता तो सर्व मी टाकला आहे. आणि आपण वरनं कोथिंबीर टाकणार आहोत. तूप टाकलं आहे बघा. आणि आपण घट्ट असं झाकण ठेवणार आहोत. कमीत कमी 10 ते 15 मिनिट झाकून ठेवणार आहोत, म्हणजे छान असं आपल्या अंडा बिर्याणीला दम लागेल. 10 मिनिटानंतर बघू शकता मी झाकण काढलं आहे. आपली बिर्याणी तयार झाली आहे. सगळीकडे एवढा सुंदर घमघमाट सुटला आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली आहे. आणि मी तुम्हाला कालवल्यानंतर दाखवते की रंग पण एकदम अप्रतिम आला आहे. मी फक्त केशरी रंगाचा इथे वापर केला त्यामुळं खूपच अप्रतिम आणि चव तर एक नंबरच. मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या अंडा बिर्याणीला. अशा प्रकारे एकदा करून बघा. आणि रेसिपी जरा जरी आवडली चला तर मग पटकन एक लाईक करून घ्या. आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. छानशी कमेंट करायची आहे. आणि रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे. तुम्ही ही बिर्याणी तुमच्याकडे पाहुणे आले तर तुम्ही अवश्य बनवून त्यांना खाऊन घाला, म्हणजे तुमच्या खरंच वाह होईल. आणि कुठलाही पदार्थ करताना मन लावून करायचं, त्यामध्ये आपलं प्रेम ओतायचं, म्हणजे तुमचा जो पदार्थ आहे खूपच चविष्ट होतो. बघू शकता आपली अंडा बिर्याणी तयार आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा. सर्वांचे मनापासून आभार. बाय बाय.